नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकप्रशासनाचा विकास या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी प्रशासकीय विचार आणि व्यवहारामध्ये आपले योगदान दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कौटिल्यांचा अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे हा प्राचीन भारतातील प्रशासकीय व्यवस्थेबद्दल माहिती देणारा ग्रंथ आहे. त्याचबरोबर अरिस्टॉटल यांचा पॉलिटिक्स आणि मॅकियावेली यांचा द प्रिन्स हे देखील ग्रंथ प्रशासनासंदर्भातील ग्रंथ म्हणून ओळखले जातात. पण लोकप्रशासनाच्या पद्धतशीर अभ्यासाचे श्रेय हे 18व्या शतकातील जर्मन आणि ऑस्ट्रेलियामध्ये असणारी जी कॅमेरॅलिझम पद्धत आहे या प्रणालीला दिले जातं. तर ही कॅमेरॅलिझम प्रणाली आहे तर ही शासकीय व्यवहाराच्या पद्धतशीर व्यवस्थापनावर भर देत असते. तर ही कॅमेरॅलिझम जी प्रणाली आहे ती म्हणजे काय ही थोडक्यात तुम्हाला सांगते. तर 17व्या आणि 18व्या शतकात शास्त्राच्या प्रणालीला कॅमेरॅलिझम असं संबोधले जायचे. तर जर्मन आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये असणारे जे सम्राट आहे तर या सम्राटाच्या प्रशासकीय यंत्रणेला सुधारण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि या कॅमेरॅलिझम प्रणालीचा संदर्भ आजही लोकप्रशासनासाठी उपयुक्त असा मानला जातो. लोकप्रशासन आहे तर या लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म हा अमेरिका या देशामध्ये झालेला होता. अमेरिकेमध्ये असणारे वुड्रो विल्सन यांनी पहिल्यांदा लोकप्रशासनाच्या अभ्यासाची गरज मांडलेली होती आणि लोकप्रशासनाचा अभ्यास हा त्यांचा शोधनिबंध 1887 साली त्यांनी प्रसिद्ध केलेला होता आणि तिथेच लोकप्रशासनाच्या शास्त्राचा पाया हा रचला गेला. शासनाची कार्यक्षमता आहे तर ही वाढवण्याची गरज आहे असं प्रतिपादन प्रथम राजकीय नेत्यांनी केलेलं होतं. म्हणजे शासन संस्था किंवा शासनाची जी कार्यक्षमता आहे की काय कार्य करण्याची क्षमता आहे तर ती वाढवण्याची गरज आहे असं राजकीय नेत्यांनी सर्वप्रथम सांगितलेलं होतं. शासनाचा अविभाज्य भाग पण सगळ्यात कमी चर्चा ही प्रशासनाची केली जाते तर त्याच्याबद्दल हे विचार मांडलेले होते. आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर लोकप्रशासनाची व्याप्ती ही विस्तारलेली आहे. व्याप्ती म्हणजे त्याचा आवाका किंवा त्याचं काम करण्याचा विस्तार हा जास्त झालेला आहे. त्याच्यामध्ये तुलनात्मक लोकप्रशासन, विकास प्रशासन, नवलोकप्रशासन, नवव्यवस्थापन, सार्वजनिक धोरण, सुशासन या क्षेत्रामध्ये याचा समावेश झालेला आहे. लोकप्रशासनाच्या व्याप्तीत सार्वजनिक धोरण हे सर्वात नवे क्षेत्र समाविष्ट झालेले आहे. आधुनिक काळात किंवा आजच्या काळात आपण बघितले तर लोकप्रशासन हा फक्त अंमलबजावणीपुरता मर्यादित नसून त्याचा भर हा धोरण निर्मितीवर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. तर धोरण निर्मिती म्हणजे काय किंवा धोरणाची निर्मिती कशा प्रकारे केली जाते तर हे आता आपण पाहणार आहोत. तर पहिलं आपण म्हणूया सार्वजनिक धोरण. आपण बघितले की आजच्या काळातला वाढता परस्पर संपर्क, एकमेकांशी संपर्काचं साधनं किंवा प्रमाण वाढलेलं आहे. तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लागत आहे, जागतिकीकरण झालेले आहे आणि त्यामुळे अनेक समस्या अशा उद्भवत आहे किंवा अनेक आव्हाने आज शासनाच्या पुढे किंवा देशाच्या पुढे निर्माण होत आहे. त्यामुळे आजची शासन व्यवस्था ही अधिक गुंतागुंतीची झालेली आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये शासन आज जे कार्य करत आहे तर त्याला सामान्य प्रशासनाच्या पलीकडे जाऊन ते कार्य करावं लागत आहे. आज शासन हे प्रामुख्याने जनकल्याणासाठी सार्वजनिक धोरण निर्मिती करतो आणि त्याच्या अंमलबजावणीकडे जास्त लक्ष देत असतं. तर शासन व्यवस्था समजून घेणाऱ्या या नवीन दृष्टिकोनाला सार्वजनिक धोरण असं बोललं जातं. तर सार्वजनिक धोरण म्हणजे आपण काय सांगता येईल की आपण बघितलं की भारतसारख्या देशामध्ये जो ग्रामीण भाग आहे किंवा खेडेगाव जिकडे आपण बोललं जातं तर तिकडं वीज उपलब्ध नसते किंवा वीज नसते, लाईट नसते. लाईट नसणे ही तिथल्या भागातली एक मोठी समस्या मानली जातात. तर या भागांना किंवा या क्षेत्रांना वीज पुरवठा करणे हे सरकारचं एक महत्त्वाचं कार्य मानलं
जातं. तर अशा प्रकारे ग्रामीण भागाला वीज उपलब्ध करून देणे किंवा वीज पुरवठा करणे यासाठी भारत सरकारने राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण एक योजना तयार केलेली आहे की या योजनेद्वारे काय केलं जातं तर ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा हा केला जातो. म्हणजे ज्या भागात किंवा भारतातील ज्या गावामध्ये वीज नाही आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये वीज नाही आहे त्या क्षेत्रामध्ये वीज पुरवठा केला जातो. तर वीज पुरवठा करणे हे त्यांचं सार्वजनिक धोरण आहे असं मानलं जातं. त्यानंतर दुसरं एक सार्वजनिक धोरणाचं उदाहरण सांगितलं जातं की आयुष्यमान भारत योजना. तर ही जी आयुष्यमान भारत योजना आहे तर ही योजना आहे तर या योजनेचं एक उद्दिष्ट आहे किंवा या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर कोणालाही आर्थिक अडचण न होता सर्वांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. म्हणजे आपण बघितलं की आपल्या देशामध्ये गरिबी आहे किंवा गरीब लोकांना जेव्हा ते आजारी पडतात किंवा त्यांना दवाखान्यात जायचं असतं तर त्यांच्याकडे पैसे नसतात. तर अशा प्रकारे त्यांना पैशाची कुठलीही म्हणजे आर्थिक अडचणी त्यांना न येता किंवा आर्थिक अडचण न येता त्यांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा ही उपलब्ध केली जाते. तरी आयुष्यमान भारत या योजनेद्वारे त्यांना काय केलं जातं की सेवा ह्या उपलब्ध करून दिल्या जातात. ते जे सार्वजनिक धोरण आहे ते हे सार्वजनिक धोरण समजून घेताना आपल्याला 3 टप्प्यामध्ये जावं लागतं. तर पहिला टप्पा आहे की धोरणांची निवड. तर आपण पाहिलं की नागरिकांच्या हितसंबंधाचे विविध प्रश्न असतात. आपल्याला बघा आपल्या वेगवेगळे प्रश्न असतात किंवा वेगवेगळ्या समस्या आपल्याला निर्माण होत असतात. तर अशा प्रकारे कोणती समस्या जास्त महत्त्वाची आहे किंवा कोणत्या समस्येला जास्त महत्त्व द्यावं याची निवड हे मंत्री, राजकारणी, संसदेचे सदस्य, नोकरशाही किंवा इतर अधिकारी करत असतात. म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या समस्या असतात, भरपूर समस्या असतात, पण कोणती समस्या जास्त महत्त्वाची आहे हे ते ठरवत असतात. मग ते त्यानंतर ते ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे याबद्दल किंवा त्याच्यासाठी तयार होणारे वेगवेगळे पर्याय ह्याची काय करत असतं की चर्चा ते करत असतात. समजा की शहरात पाणीपुरवठा कसा करायचा असेल किंवा मलेरिया आजार आहे किंवा साथ आहे तर त्याच्या विरोधी कार्यक्रम कसे राबवायचे तर हे काय करतात की हे अधिकारी आहे, मंत्री आहे हे त्याच्यावर चर्चा करतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या योजना आखतात किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाची निश्चित करत असतात आणि त्याद्वारे ते करत असतात. समजा की आता एखाद्या मलेरिया आजाराची साथ आलेली आहे तर त्यासाठी कार्यक्रम आखले जातात. कार्यक्रम आखले जातात म्हणजे काय केलं जातं की गावामध्ये प्रचार केला जातो, म्हणजे रॅली काढली जाते. मलेरिया होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावे याचे पोस्टर तयार केले जातात किंवा मलेरिया झाल्यानंतर की आपण ग्रामीण रुग्णालयात जाऊन कशा प्रकारे औषध उपचार घ्यावे याच्याबद्दल आपल्या म्हणजे मलेरियाच्या ह्याच्यासाठी आपल्याला जागरूक केलं जातं किंवा आपल्यामध्ये जनजागृती केली जातात. तर अशा प्रकारचे कार्यक्रम आखले जातात किंवा अशा प्रकारच्या योजना ह्या तयार केल्या जातात. त्यानंतर आहे धोरणाची निष्पत्ती. तर प्रत्यक्ष धोरण अंमलबजावणी ही इकडे केली जाते आणि ज्याच्यामधून धोरणाची काय येते की निष्पत्ती ही दिसून येत असते. त्यानंतर तिसरा परिणाम आहे की धोरणांचा परिणाम. तर तिसऱ्या परिणामामध्ये काय केलं जातं की तिसऱ्या टप्प्यामध्ये धोरणांचा परिणाम हा समजून घेतला जातो. म्हणजे काय केलं जातं तर त्याचं मूल्यांकन केलं जातं. मूल्यांकन केलं जातं म्हणजे काय तर ते तपासणे. जसं की तुम्ही परीक्षेमध्ये तुम्ही पेपर लिहितात आणि नंतर त्या पेपरचं आम्ही मूल्यांकन करतो. मूल्यांकन म्हणजे आम्ही तुमचे पेपर चेक करतो. तर अशा प्रकारे धोरण किंवा योजना ज्या आहे तर यांचं मूल्यांकन केलं जातं. म्हणजे त्या धोरणांची उद्दिष्टे आणि परिणाम हे कितपत योग्य प्रकारे झाले आहे किंवा कशा प्रकारे झालेले आहे हे तपासले जातात. तर हे जे धोरण निर्मिती आहे, धोरण निवड आहे किंवा निष्पत्ती आहे किंवा परिणाम आहे तर ह्याचं एक उदाहरण असं आपण एक बघूया. तर आपण बघितलं की कचरा असतो. आपण बघितलं की आपण जिकडे तिकडे म्हणजे आपण जात असतो किंवा आपल्याला कचरा ही एक मोठी समस्या असते किंवा कचरा आपण जिकडे तिकडे रस्त्याला किंवा कुठे पण आपल्याला गेलं तर कचरा हा दिसत असतो. तर कचरा व्यवस्थापनाबद्दलचं आपण एक उदाहरण बघूया. तर कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याचा विनियोग तर अशा प्रकारच्या समस्या अनेक समस्या आपल्याला हे भेडसावत असतात. तर अशा प्रकारे कचऱ्याची एक समस्या आहे की स्थानिक शासनाला ती भेडसावत असते की त्या समस्या निर्माण होत असतात आणि
कचरा जे आहे की कचऱ्यामुळे काय होतं की सार्वजनिक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या गंभीर समस्या निर्माण होत असतात. तर अशा प्रकारे कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक लोकांचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक असेल, ग्रामपंचायतचे पदाधिकारी असेल किंवा शासकीय अधिकारी आणि त्याचबरोबर तिकडचे असणारे स्थानिक थोडेफार रहिवासी हे एकत्र येऊन चर्चा करतात. त्याचबरोबर त्या कचऱ्याचा विनियोग कशा प्रकारे करायचं याच्याबद्दल ते चर्चा करत असतात. समजा की मग कचरा काय केला जातो की कुठे कचऱ्याची निर्मिती होते, म्हणजे जिकडे कचरा आपण टाकतो तिकडे काय केलं जातं की कचरा जिकडे आपण टाकला जातो तिकडे कचरा पेटी ठेवली जाते आणि कचरा पेटी ठेवली जाते तर तिकडे मग ओला कचरा आणि सुका कचरा अशा प्रकारे 2 कचरा पेटी ठेवली जाते की जेणेकरून नागरिकांनी काय करावं की ओला कचरा हा ओल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकावा, सुका कचरा हा सुक्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकावा. अशा प्रकारे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, वेगवेगळी प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर काय केलं जातं की अशा प्रकारे त्या कचऱ्याची प्रक्रिया करून मग नंतर तिसरा टप्पा येतो की त्याची धोरणांची अंमलबजावणी किंवा निष्पत्ती कशा प्रकारे झालेली आहे. तर या अंमलबजावणीमध्ये किंवा कचऱ्याची जी अंमलबजावणी कचरा व्यवस्थापन जे केलं जातं तर या प्रक्रियेमध्ये 2 लोक सहभागी असतात. एक शासकीय लोक असतात किंवा अशासकीय लोक. शासकीय लोक म्हणजे याच्यामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य असेल, त्याचबरोबर तिकडे काम करणारी लोक असेल, त्याचबरोबर अशासकीय लोक म्हणजे कोण तर आपल्यामधून निवडून दिलेले काहीतरी प्रतिनिधी असेल किंवा आपल्यामध्ये स्थानिक लोक असतात जे अशासकीय लोक म्हणून ओळखले जातात की जे आपल्याला कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये मार्गदर्शन करत असतात. त्याच्यानंतर येतो तिसरा टप्पा म्हणजे धोरणांचा परिणाम. तर याच्यामध्ये आपण कचरा जिकडे टाकतो तर तिकडे आपण व्यवस्थित कचरा ओला कचऱ्यामध्ये ओला कचरा टाकलेला आहे का नाही, सुक्या कचऱ्यामध्ये सुका कचरा टाकलेला आहे का नाही किंवा त्या भागाची पूर्ण स्वच्छता झालेली आहे का नाही हा परिणाम तिकडे तपासला जातो. मग त्याच्यावरून निष्पत्ती काढली जाते की अपेक्षाप्रमाणे म्हणजे जसं आपण प्लॅनिंग केलं की ओला कचरा, सुका कचरा किंवा कचऱ्याच्या पेटी ठेवले तर तशाप्रमाणे ते अंमलबजावणी त्याची झालेली आहे का नाही हे पाहिलं जातं. आणि जर अशा प्रकारची अंमलबजावणी झाली नसेल किंवा तशा प्रकारची समस्या जर अजून असेल तर पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय केली जाते, दुरुस्ती केली जाते. तर अशा प्रकारे हा पॉईंट